सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याचा मान मिळालेला आहे. काय सांगणार तुम्ही? काय आजची पत्रकार परिषद आम्ही मुळात त्याच्यासाठीच घेतली होती की 10 जून रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदाचा काळावर बसलेली व्यक्ती म्हणून एक सन्मान त्यांना मिळालेला आहे. आणि या 12 वर्षामध्ये त्यांनी देशाची ओळख, भारताची ओळख ही केवळ एका सीमित राज्यापुरती न ठेवता, देशापुरती न ठेवता पूर्ण जगामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या विकासाच्या माध्यमातून. सर्वांचं सहकार्य घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वाखाली त्यांनी भारताच्या सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करून जगामध्ये एक आपल्या भारताची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा मान सन्मान म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री यांचं डबल इंजिनचं सरकार हे जवळपास 22 राज्यामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रात पण त्यांच्याच नेतृत्वामध्ये आदरणीय मुख्यमंत्री हे काम करतायत आमचे देवेंद्रजी. म्हणून विकासाची जी वाटचाल सुरू आहे देशाची, देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे की या वयामध्ये 18 तास काम करून आपल्या देशासाठी झटणारा हा नेता, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि आमच्या देशाची प्रगती त्यांच्या हातून अशीच होत राहावं अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो. जवळपास 1 कोटी लोकांना कर्जमाफी झाली पाहिजे होती आणि सरसकट घोषणा केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत 55 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. मग 45 लाख शेतकऱ्यांना का वगळले जाते? याच्या अर्थ म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते? अजिबात नाही. ज्या नियमाटी तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा करताना सांगितलेलं आहे. खरं तर आता आचारसंहितेमुळे त्याच्याशी जास्त बोलता येणार नाही. पण जे नियम आहेत त्या नियमानुसार 55 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि याच्यात कुठेही असं नाहीये की कोणाला डावलण्याचा प्रयत्न झालेला. मागच्या निकषापेक्षा अगदी सरळ सोप्या निकष म्हणालो तर मागच्यापेक्षा जास्त शेतकरी याच्यात कव्हर केले गेले. इन्व्हेस्टर शोधा, तुम्ही त्याला काय मदत पाहिजे ते सगळी मदत करा. काय असतं, उद्योग कुठे येतात हा प्रश्न कॉमन आहे, सगळीकडेच येतात. उद्योजक काय तर पुणा, मुंबई, ठाणे, कोकण त्याच बेल्ट मध्ये येतात. त्यांना तिकडे येणं जाणं ऑलरेडी तिथे इकोसिस्टम जी तयार झालेली आहे, त्याच्यामुळे ते त्याच बेल्ट मध्ये कितीही प्रयत्न केला, मला असं वाटलं की त्या आयटी पार्क टाकत, मला माझ्या गावात टाकावं असं वाटत नाही. तुम्ही म्हणता गुजरातचे उद्योग नवापूरचे उद्योग सरकतील कसला त्याच्यासाठी काय लागणार, तुम्हाला काय वाटतं? त्यांनाच प्रेरित करावं लागतं. उदाहरण सांगतो तुम्हाला.